नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शिटकर. आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता ऑलमोस्ट वडखळ क्रॉस केलं. चाललोय गावाला. मॉर्निंगलाच निघालो. म्हटलं आज फ्रायडे आहे, आज घरी भावाचा साखरपुडा आहे, त्यासाठी गावी निघालोय. लग्न वगैरे आहेत आणि आज माझ्यासोबत कृपेश आहे, अभि आहे आणि अजून एक VIP माणूस आहे. आमच्यासोबत आज राईड करायला आहे. पनवेल क्रॉस केला आणि खूप थंडी होती, त्यामुळे आता एका ठिकाणी थांबलो, चहा घेतोय. खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळे ते दोघे पण गारटलेत, मी पण गारटलोच आहे. ते दोघे शेकोटी घेतात तिकडे. कृपेश आहे आणि अभि आहे. थंडी एवढी आहे ना की गारटून गेलेत, पाय वगैरे एकदम जाम झाले. म्हणजे एवढी थंडी आहे ना की तोंडावर वगैरे असं एकदम धुके पण येतात, ते धूळ पण आहे, त्याच्यामुळे त्रास होतोय. मित्रांनो, 6:30 आम्ही वडखळला होतो. वडखळनंतर आता 7:30 वाजलेत. म्हणजे 7:15 वाजता आम्ही इथे वाखाणला येऊन पोहोचलोय आणि इथे चहा घेतोय, कारण की खूप थंडी आहे. खूप म्हणजे लिटरली पूर्ण गारटलो आम्ही. हात वगैरे एकदम गार पडलेत. अभि पण एकदम गारटला होता. अरे, आणि आमच्यासोबत असले आमचे VIP म्हणजे मम्मी पण पहिल्यांदाच बाईकने आले, बाईक वरून गावी चालले. कसं होतं मम्मी? थंडी भरपूर होती, गारडली ती लिटरली. कृपेशच्या मागे बसली होती, खूप गारडली. आणि हा कृपेश तर एकदम तर कापत होता. सकाळपासून ही आमची तिसरी चाय आहे. घरी घेतली, घरातून नंतर मग वडखळला थांबलो होतो, इथून आता वाखाणला थांबलोय. थंडीच एवढी आहे, ती चहा सुद्धा थंड पडते लगेच. मम्मी, कसं वाटतंय? अजून परत जायचं फिरायला सकाळच्या थंडीतून? तिनेच म्हणजे एवढी हौशी आहे की ती बोलत होती की आमच्या सोबतच बाईकनेच गावी येईल, कसा तो एक्सपिरियन्स घेतो. आणि मग म्हणून बोलो नाही होय करता करता मग आम्ही रेडी झालो आणि मग बाईक मस्त एकदम बसले. मित्रांनो, आता आमचा इथे नाश्त्याला चहा घेतली, भजी वगैरे खाल्ले आणि आमचं रोजचं म्हणजे जेव्हा गावी जायचं असतं किंवा इकडे जायचं असतं तेव्हा इथे वाखाणलाच थांबतो आम्ही. आणि मस्त गरम चहा आणि गरम कांदा भजी खाल्ले आणि आता आम्ही पुढे निघालोय गावी जायला. मित्रांनो, प्रत्येक वेळीप्रमाणे आता सुद्धा आम्ही शुभमच्या दुकानावर भजी खाल्ली. खूप छान भजी होती, गरम भजी होती आणि चांगला मित्र आहे एकदम भजी. आणि कधी आले तिथं वाखाणला तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान भजी असतात, चहा पण इथे मस्त असते. बोलवायचं नाही ना? हो, नक्की बोलू. आणि खरंच इथे म्हणजे लगेच तिथल्या तिथे बनवतात आणि लगेच खायला पण मिळतात. खूप छान भजी होती. मी प्रत्येक वेळेला आलो की इथेच थांबतो वाखाणला. चल, परत भेटू.
बसली होतीस मला सांग तिला. कशी बसलो तू? मस्त अशी बसलो होतो पकडून एकदम पकडून बसली होती ह्याच्यासारखी तात्या विंचू सारखी. हल्ली नाही डुलली नाही, हलत नव्हती डुलत नव्हती, फक्त गारटली होती. तर मित्रांनो, गावी येण्यासाठी आम्ही सकाळी जवळपास 3ला उठलो, 3:30-4ला निघालो आम्ही इथून मुंबईवरून. आणि खूप थंडी होती यायला. आणि ॲक्च्युली मला लवकर यायचं होतं कारण की इथे येऊन मला ऑफिसचं काम पण करायचं होतं, त्याच्यामुळे लवकरच निघालो आम्ही. 9पर्यंत पोचायचं होतं, जेणेकरून फ्रेश होऊन वगैरे ऑफिसच्या कामाला बसू शकतो. पण त्या सगळ्या खटपटीमध्ये ॲक्च्युली मम्मीला सकाळी लवकर निघावं लागलं. आणि ती तर एवढी एक्सायटेड होती की सकाळी लवकरच उठून रेडी होती. आणि एवढ्या थंडीमधून तिला यायला लागलं. तर ॲक्च्युली येताना इथे बरंच आम्ही शूट घेतले होते मी बाईकवरून, पण गोप्रोचा थोडा इश्यू झाला आणि मग त्या सगळ्या फाईल करप्ट झाल्या. त्याच्यामुळे बाईकचे एकदम चांगले सनराईजचे वगैरे चांगले व्ह्यू होते, पण ते डिलीट झाले ऑटोमॅटिकली. पण मम्मीने खूप मजा केली या राईडमध्ये. तर मम्मीला तिला स्वतःला विचारूया कसं वाटलं ते. मम्मी, तर मग ही पहिल्यांदा तू एवढं लांब ट्रॅव्हल केलंस, म्हणजे गावी आलीस, बाईकने आलेस, तर तुला कसं वाटलं? थंडी वगैरे कशी, मजा आली की गारटलीस काय? मजा आली पण थंडी खूप होती. थंडी खूप होती, गारटली. ती कृपेशच्या मागे होती, बसली होती. पण मस्त ती पॅक होऊन आली होती, म्हणजे पूर्ण स्वेटर वगैरे होतं, तिने शूज बी सगळं पूर्ण पॅक होऊन आली होती, तरीसुद्धा ती गारटली होती. कारण थंडीच एवढी होती गावी. खूपच होती. आणि खूप म्हणजे ते सोडल्यानंतर थंडी खूप. पनवेल सोडल्यानंतर एवढी थंडी होती ना की लिटरली चहा पण दिलं थंड वाटली. गरम गरम चहा होती, ती पण खूप थंड वाटली नाही. तर खूप गारटली ती. आणि आता परत येशील गावाला बाईकने? यायची इच्छा आहे? नाही आता नाही. येईल तरी पण फिरेल ती. तिने मजा केली, ती इच्छा होती, ती आली. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.